नमस्कार विद्यार्थ्यांनो, गुणोत्तर प्रमाण या टॉपिकवरचे उदाहरण आहे बघा. सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं हे बघूया. अशा प्रकारचं उदाहरण दिलं तर पहिल्यांदा काय करायचं बघा. आपल्याला काय दिलेत, ए बी एकास 2, बी सी 2:7, सी डी 4:5, ए बी सी डी काढा. मग पहिल्यांदा काय करूया, आपण हे सगळं लिहून घेऊया. ए बी सी डी. ए बी किती आहे, 1:3 आहे. बी सी 2:7, त्याच्या खालीच लिहूया. आणि सी डी 4:5 आहे बघा. ओके, हे एकदा लिहून काढल्यानंतर पहिली स्टेप काय करूया, आपण पहिल्या ह्या दोघांचेच आपण हे करूया. बरोबर, ह्याच्यामध्ये काय करायचं, 2 न 1 ला, 2 न 3 ला, 3 न 7 ला, बे के बे गुणाकार करायचा. 3 दोन्ही 6, 7 त्रिक 21. आता 4 आणि 5 आहे तसं खाली लिहूया आपण. बरोबर, आता बघा पुढची स्टेप काय करतो आपण, ह्या 4 न ह्याचा गुणाकार करा, 6 ला करा, ह्याला करा, आणि ना फक्त ह्याला करा. 4 दोन्ही 8, 5 चौक 24, 21 × 4 84. बरोबर, हे 105. म्हणजे 8, 24, 84, 105 कुठं आहे, इथं आहे बघा. पर्याय चौथा तुमचा येतो. अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला उदाहरणं अनेक सोडवायची असतील, बघायची असेल तर आमचं यूट्यूब चॅनल फॉलो करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तिथं भरपूर प्रकारची उदाहरणं तुम्हाला अशा शॉर्टकट मेथड्समध्ये बघायला मिळतील. त्याचबरोबर जाता बघा, सध्या आम्ही मुलांच्या मागणीवरनं सध्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही मोफत लेक्चर्स ठेवलेत बघा. हे आठवड्यातनं 3 लेक्चर्स आम्ही अपलोड करत असतो. 30-30 मिनिटाचे लेक्चर्स असतात. प्रत्येक टॉपिकवरती एक्सप्लेनेशन द्यायचं आणि शॉर्टकट मेथड्स परीक्षेच्या दृष्टिकोनात आम्ही त्यावरती एक्सप्लेनेशन देतो, लक्षात ठेवा. हे साधारणपणे यूट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केला आणि तिथं बेल आयकॉन चालू ठेवा. बेल आयकॉन चालू ठेवल्यामुळे काय होतं, नवीन व्हिडिओ आम्ही अपलोड केलं तर तुम्हाला लगेच मेसेज येते लवकरात लवकर. बरोबर, आणि व्हिडिओज बघा. ओके.